वडीलसाठी एक लाईन काहीतरी, त्यांच्यावरती किती प्रेम आहे तुम्हाला? वडिलांवर जास्त प्रेम आहे. वडिलांवर जास्त प्रेम आहे हो. आईपेक्षा. हो. या दिस इज माय फेवरेट लाइन. चला इस सफर मेरा कहानी आपकी. भाई आपका नाम बताइए. साहिल विनोद वानखेड़े. साहिल भाई आप कहाँ से हो? खरांगना. खरंगा खरांगना मोरांगना. मुरंगना. ओके, गांव का नाम रहेगा. और मुझे बताइए आपका पढ़ाई कितना हुआ है? पढ़ाई मेरा हुआ 12वीं फर्स्ट ईयर. 12वी कंप्लीट आहे. हो. ओके, मराठी पण बोलतो आपण. मराठी. मला एक गोष्ट सांगा दादा, आजच्या जनरेशनले तुम्ही का मेसेज द्यायचा? अगर से एज्युकेशनची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जो नवीन पिढी आली आहे त्यांना तुमच्या मेसेज काय राहणार आहे? काय बदलाव केला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आजच्या जनरेशननं? नवीन पिढी जशी काय आता सगळ्यांनी, जे नवीन पिढी आहे आता त्यांनी शिकायला पाहिजे आणि अभ्यास वगैरे त्यांचा चांगला असला पाहिजे. ओके, म्हणजे नोकरीचे आता कसं बिझनेस खूप झाले मोठे, बरोबर, नोकरी भेटत नाही आजकाल. राईट, सही गोष्ट बोलले आहे. म्हणून हे शिक्षण हे जरुरी आहे. हा, आज जर शिकला आपण तर नोकरीवर कोणताही लागू शकतो. बरोबर. आता मी फक्त 12वी फर्स्ट इयर शिकून आहे. हा, मी इथे हिंदी विश्वविद्यालयामध्ये आहे. ओके. तिथं मी MTS मधून जॉब करतो. तुमची वय किती आहे? माझं 22. 22. प्रयत्न करत राहणं गरजेचे आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी पण आता पोलीस भरतीचे प्रयत्न करत आहे. हे पण चालू आहे माझं. हाईट वगैरे आहे, ड्युटी पण चालू आहे आणि पोलीस भरतीचे प्रयत्न पण. आय होप डेफिनेटली तुमच्या सक्सेस मिळणार. तुम्हाला जो ड्युटी म्हणे तुम्ही फोकस आहे तुमच्याचा. आणि प्रेमला तुम्ही कशा नजरनं बघता? प्रेमची डेफिनेशन तुमच्या नजरमध्ये काय? एक लाईन मध्ये अगर से सांगितलं तर. प्रेमचं काय सांगावं? प्रेम म्हणजे मम्मी पप्पा सोबत प्रेम, आई वडिलावर प्रेम केलं पाहिजे. हा. आणि शेवटची लाईन तुमच्यासाठी राहणार आहे, वडीलसाठी एक लाईन काहीतरी, त्यांच्यावरती किती प्रेम आहे तुम्हाला? वडिलांवर जास्त प्रेम आहे. वडिलांवर जास्त प्रेम आहे हो. आईपेक्षा. हो. या दिस इज माय फेवरेट लाईन. चला, थँक्यू, नाईस टू मीट यू.